नमस्कार. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नंदिनी विक्रम आणि मानिनीला बोलते की आई बाबा तुम्ही रम्यावरती विश्वास ठेवू नका. यावेळी तिला खोटं पाडण्यासाठी पिहूने काही केलेलं नाहीये. रम्या बोलते की मग तू केलं असशील नंदिनी, तसंही तुला मी आणि माझी आई खटकतोच आणि आजकाल पिहूची फार काळजी वाटते याचं नाटक करत तिच्या आसपास वावरत असतेस ना. कशावरून तू तिचे कान भरले नसशील. नंदिनी बोलते की मी कान भरले, मग तिने तिच्या हाताने हे जे चित्र काढलंय त्याचं काय. विक्रम बोलतो की चित्र. नंदिनी बोलते की हो बाबा, पिहूने तिच्या हाताने चित्र काढलंय. नंदिनी बोलते बाबा बघा ना, सगळ्यांनी बघा. नंदिनी बोलते की वसू आत्या तुम्ही पण बघा. आत्या नंदिनीच्या हातातून चित्राचा पेपर ओढून विक्रमला बोलते की बघ, या चित्रामध्ये मी आहे का. या चित्राचा आणि माझा काय संबंध आहे विक्रम. विक्रम बोलतो की बरोबर आहे वसुताईचं. नंदिनी, या चित्राचा आणि वसुताईचा काय संबंध आहे. नंदिनी बोलते की बाबा तुम्ही हे चित्र नीट बघा. या चित्रामध्ये पिहूने माझं आणि पार्थचं नाव लिहिलं आहे आणि माझ्या नावापुढे क्रॉस केलं आहे. म्हणजे पार्थ या चित्रात एकटाच उभा आहे, मी नाही आहे. याचा अर्थ काय होतो. रम्या बोलते की याचा अर्थ इतकाच होतो नंदिनी की तू तिथे नाही आहे कारण तुझ्या नावावर क्रॉस केला आहे. पण यामुळे माझ्या आईने किडनॅप केलं होतं हे कसं काय सिद्ध होईल. असं काहीच नाही आहे चित्रात. नंदिनी बोलते की तुम्ही माझ्या सगळ्या गोष्टी खोडून काढणार हे मला माहिती होतं, पण अॅनिव्हर्सरीच्या दिवशी जे काही झालं त्याचं काय. मानिनी बोलते की म्हणजे आता त्या दिवशी काय झालं होतं आणखी. नंदिनी बोलते की आई, अॅनिव्हर्सरीच्या दिवशी आपण सगळेजण सेलिब्रेट करत होतो तेव्हा वसू आत्याने पिहूला दम दिला होता, कोणाला काही सांगू नको म्हणून. मंजू आणि विक्रम आत्याला विचारतात की खरंच असं केलं तू. तेव्हा आत्या पिहूकडे जाते आणि पिहूला बोलते की ए बाळा, मी काय बोलले का तुला, दम दिला का तुला. तेव्हा पिहूला आठवतं आणि ती घाबरूनच बोलते की नंदिनी वहिनी, मला याच्यात नको ना ओढूस. मामा मामी वसू मावशी मला असं काही बोलली नव्हती. तेव्हा नंदिनीला मोठा धक्काच बसतो आणि पिहू तिथून निघून जाते. तेव्हा विक्रम चिडूनच नंदिनीला बोलतो की काय चाललं आहे तुझं नंदिनी, बघितलंस ना, ऐकलंस ना पिहू काय म्हणाली ते. वसुताई तिला ओरडलीच नाही असं म्हणाली ती. कुठल्या बेसवरती तू वसुताईवरती नको नको ते आरोप करते. मानिनी बोलते की नंदिनी असे खोटे आरोप का करेल, ती असं करणारच नाही हे आपल्याला माहिती आहे. जीवाई मध्येच बोलतो की एक्झॅक्टली, आज सकाळपासूनच ती मला डिस्टर्ब दिसत होती. आता मला या सगळ्यांची लिंक लागली. मिथुन काका बोलतो की हो, मला पण तेच वाटायला लागले. नंदिनी उगाच काही तथ्य असल्याशिवाय कोणावर आरोप करणार नाही दादा. काहीतरी तथ्य आहे म्हणून आरोप करते ती. रम्या चिडूनच बोलते की तुम्ही सगळ्यांना हिच्या भोळ्यापणावर भुलल्यात म्हणून गैरफायदा घेत आहे. पण मामा एक सांगते हा, सगळ्यांनी नंदिनीची बाजू घेतली म्हणजे माझी आई चुकीची ठरत नाही. कारण नंदिनीने जे काही आरोप केले आहेत ना, ते खरे ठरण्यासाठी तिच्याकडे एकही पुरावा नाही आहे. बोल नंदिनी, माझ्या आईने तुला किडनॅप करण्याचा काय पुरावा आहे तुझ्याकडे. दुसरीकडे आपण पाहतो की काव्या भाकरी करत असते तेव्हा तिथे पार्थ येतो. तितक्या तिथे लाईट जाते. पार्थ कंदील आणतो. पार्थ स्वप्नात जातो आणि तिला भाकरीला मदत करतो. काव्याची केसाची बट पुढे आलेली असते, ती मागे घेतो आणि तेव्हा तिथे लाईट येते. तिथे दोघे ताई आणि दादा आलेले असतात. काव्या कंदिलाची लाईट बंद करते. पार्थ तेव्हा भानावर येतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की विक्रम नंदिनीला बोलतो की बोल नंदिनी, रम्या काय विचारते. नंदिनी बोलते की माझ्याकडे आता कुठलाच पुरावा नाही आहे. तिथे आत्या खूप खुश होते. तेव्हा विक्रम ओरडूनच बोलतो की अगं मग तुझ्याकडे ठोस पुरावा नसतानाही तू वसुताईवर नको नको ते आरोप केलेस का. तिला शर्मेने मान खाली घालावी लागली आहे. बोल ना. नंदिनी रडूनच बोलते की बाबा, वसू आत्याचा अपमान करण्याचा विचारही सुद्धा नव्हता माझ्या मनात, पण त्यांनी जे काही केलं आहे त्यामुळे आमच्या सगळ्यांचं आयुष्य बदललं आहे बाबा. ते सुद्धा एका क्षणात. त्या लग्नात सगळ्या लोकांनी माझ्या आई बाबावर शिवाय श्राप दिले. काव्याचे तर तोंड काळं करायला निघाले होते. सगळे माझ्या चारित्र्यावर संशय घेतला. नको ते घडलं आणि हे सगळं वसू आत्यामुळे घडलं आहे हे जेव्हा मला कळलं तेव्हा त्याचं सत्य सगळ्यासमोर आणल्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता.
विक्रम बोलतो की बरं, हे सगळं वसुताईने केलं आहे, काही पुरावा नसताना मला आणखी एक प्रश्नाचं उत्तर दे. माझ्या वसुताईचं काय तुझ्या किंवा काव्यावर राग होता नाही ना? अरे मग तरी वसुताई तुला किडनॅप करून तुमचं लग्न मोडेपर्यंत पाऊल का उचलेल? हे सगळं करण्यामागे तिचा हेतू काय असेल? तेव्हा मादिनी बोलते की मी सांगते, मला मान्य आहे वसुताईचा काव्य आणि नंदिनीवर राग नव्हता, पण त्या दोघींच्याही आई वडिलांवर तर राग होता ना. आपण जेव्हा नंदिनी आणि पार्थचं लग्न ठरवलं होतं तेव्हा प्रचंड विरोध केला होता ताईने, आठवते ना तुम्हाला? वसुताई मध्येच बोलते की हो, होता माझा विरोध लग्नाला, मान्य आहे मला मानिनी, माझ्या या लग्नाला विरोध होता. पण मानिनी, म्हणून नंदिनीला किडनॅप करेपर्यंत माझी मजल जाईल का ग? इतकी उलट्या काळजाची वाटते का ग मी? तुला माझ्याच भाच्याच्या बायको बरोबर मी असं घाणेरडं पाप करीन? विक्रम बोलतो की ताई, तुझं रडणं थांबव, मला खात्री आहे तू असं काहीही करणार नाही. नंदिनी, आज तू जे काही वागली आहेस ना, मला अजिबात आवडलेलं नाही आहे. नंदिनी विक्रमला बोलते की बाबा, माझं चुकलंय असं मी म्हणणार नाही, कारण मी खोटं बोलत नाही आहे. माझ्या मनाला माहिती आहे माणसाच्या शब्दांना किंमत नसते, पुराव्याला असते. ठीक आहे, हरकत नाही, तरी पण मी शब्द देते तुम्हाला, वसु आत्याने जे काही केलं आहे ती सिद्ध करेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. त्यांच्यामुळे याआधी सुद्धा मी अग्निपरीक्षा दिली आहे, पण आता पुन्हा द्यावी लागली तरी मागे फिरणार नाही. नंदिनी आत्याकडे जाते आणि बोलते की पुरावा हवा आहे ना, देईन ना मी पुरावा. मला किडनॅप करणाऱ्या वसु आत्याच होतात हे सिद्ध करणारा पुरावा पुढच्या 24 तासात आणून देईल. नंदिनी जायला निघते तेव्हा रम्या तिला पकडते आणि बोलते की जर तू पुरावे आणू शकली नाही तर तुला आमचं हे घर सोडावं लागेल नंदिनी. सर्वजण आश्चर्यानेच बघतात आणि जीवा बोलतो की हे घर नंदिनीचं सुद्धा आहे, ती का सोडेल? यावर नंदिनी रम्याला बोलते की चॅलेंज करते मला, चॅलेंज एक्सेप्टेड. जीवा मध्येच बोलतो तेव्हा नंदिनी त्याला बोलते की नाही जीवा, माझी काळजी करू नका, माझ्यावर घर सोडण्याची वेळ येणारच नाही, कारण मी पुरावा घेऊन येणार आहे. नंदिनी आत्याकडे जाते आणि बोलते की नंदिनी बोलून नाही, करून दाखवते. तर दुसरीकडे आपण पाहतो की काव्या भाकरी करत असते. पार्थ आणि दादा जेवत असतं. काव्या भाकरी देताना तिच्या हाताला चटका लागतो. तेव्हा त्या ताई बोलतात की तुझी बायको खूपच नाजूक आहे. यावर पार्थ बोलतो की बार्बी डॉल आहे. पार्थ दादाला बोलतो की मला एक गाणं आठवलं, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. काव्या त्याच्याकडे पाहते तेव्हा पार्थला आईचा फोन येतो आणि बोलतो की मी जरा बोलून येतो. आता दुसरीकडे नंदिनी तिच्या रूम मध्ये बसून सगळ्या घडलेल्या गोष्टी तिला आठवतात आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.